सध्या देशभरामध्ये गणपती उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा होत आहे. शेवटचे 2 दिवस आता राहिलेले आहेत आणि गणपती बाप्पांना जाण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. महाराष्ट्रभरामध्ये विशेषतः लातूरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मंडळाच्या वतीनं गणपती उत्सव अतिशय आनंदात साजरा होत आहे. त्याचबरोबर मग शाळा, वेगवेगळ्या संस्था, विविध कार्यालय अशा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी गणपती बाप्पांचं इथं प्रतिष्ठापना झालेली आहे आणि बरोबर या उत्साहामध्ये सगळेच लोक सहभागी आहेत. शाळासुद्धा यामध्ये मागे नाहीत, कारण आपली संस्कृती जपण्याचं काम जर सगळ्यात आधी कोण करत असेल किंवा नव्या पिढीला शिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती शाळा असते. अशाच एका शाळेला आपण इथं व्हिजिट करायला आलेलो आहोत आणि अतिशय युनिक आणि चांगली थीम घेऊन या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचं काम या शाळेमध्ये होत आहे. मी आता ज्या परिसरामध्ये आहे, ज्या शाळेमध्ये आहे, ती मंठाळी नगरची शाळा आहे. रायझिंग स्टार प्री स्कूल असलेली ही शाळा आहे आणि तुम्ही पाहता इथं अतिशय छान पद्धतीनं वुमन एम्पॉवरमेंटचा मेसेज देत या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी या शाळेच्या फाउंडर लीना शहा मॅडम आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. ते सगळ्या शाळेचं काम पाहतात. मॅडम, तुमच्यासाठी सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की ही थीम नेमकी तुम्हाला का निवडावी वाटली किंवा कशी सुचली? मी बघतो तुम्ही बोला. आपला देश प्रगती करत आहे, परंतु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवर होणारे अत्याचार काही थांबलेले नाहीत. यातून काहीतरी सामाजिक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आम्ही हा महिला सशक्तीकरणाचा देखावा रायझिंग स्टार प्री स्कूलच्या वतीने दाखवण्यात आलेला आहे. बरं, तर मग आता तुम्ही हा एक चांगला संदेश लोकांपर्यंत देत आहे. मग जे पॅरेंट्स वगैरे विद्यार्थ्यांचे येतात किंवा विद्यार्थ्यांनी पाहिले तर त्यांच्या कशा प्रतिक्रिया आहेत? पॅरेंट्सच्या अशा प्रतिक्रिया होत्या की आमची लहान मुलं आहेत, तर तुम्ही काय संदेश देणार या महिला सशक्तीकरणातून? तर त्यासाठी लहान मुलांसाठी आम्ही गुड टच आणि बॅड टच हा सेशन ठेवलेला आहे. ओके, तर मग आता ते उद्याच्या तारखेमध्ये आहे समजा? हो, उद्याच्या तारखेला. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जे पाहतोय अनेक साऱ्या महिलांच्या फोटोज येत आहेत, जे आपल्यासाठी खऱ्या अर्थानं समाजामधले स्टार आहेत, आपण असं म्हणायला हरकत नाही. असे किती अंदाजे महिला इथं तुम्ही लावलेले आहेत फोटो अंदाजे? जवळपास 50 महिला आम्ही लावलेल्या आहेत. ओके ओके ओके, म्हणजे आपल्या देशातल्याच आहेत? आपल्या देशातल्या. म्हणजे आपण देवीची पूजा करतो, एकीकडे देवीची पूजा करतो आणि एका ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात, रेप होतात, तर ते कुठेतरी थांबावे यासाठी आम्ही ह्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा म्हणायला हरकत नाही की महिला किंवा मुली आता कुठंच मागे राहिल्या नाहीत. मग ते डॉक्टर, इंजिनियर असो, पायलट असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण इथं सगळ्याच पद्धतीचे इथं फोटो लावलेत. एव्हाना जिल्हाधिकारी आणि देशाच्या राष्ट्रपतीसुद्धा, लातूरचे जिल्हाधिकारी महिला आहेत आणि देशाच्या राष्ट्रपतीसुद्धा महिला आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक आदर्श विद्यार्थ्यांसमोर व्हावा, समाजासमोर व्हावा यासाठी या ठिकाणी या शाळेचे विशेष प्रयत्न दिसून येत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी शहा सर आहेत. सर नमस्ते. सर, काय सांगाल एकंदरीत अशा पद्धतीचे उपक्रम नेहमीच आपली शाळा राबवत असते, तर काय सांगाल या संदर्भात? सर, आम्ही 3 वर्षापासून असे उपक्रम राबवत होते. पहिल्या वर्षी आम्ही सेव्ह ट्री सेव्ह वॉटर, ओके, दुसऱ्या वर्षी मोबाईलचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आणि तिसऱ्या वर्षी हा वुमन एम्पॉवरमेंटचा देखावा दाखवलेला आहे. ओके, मग पुढच्या वर्षीची थीम आणखी काय ठरली का? आणखी नाही, अजून नाही ठरलेली. बरं, त्यावेळेस ठरेल समजा. बिलकुल. ओके, मग आता ह्या गणेशोत्सवाच्या या लहान मुलांना किंवा एकंदरीत समाजातील लोकांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? याच्यात सुधारणा व्हावी. वुमन एम्पॉवरमेंटचा जो देखावा आहे, कमीत कमी ह्या पाहून आपल्या स्कूलमधल्या मुलांनी तरी किंवा त्यांच्या पॅरेंट्सनी तरी याच्यात सुधारणा करावी. ओके ओके, आणि हा मेसेज पण दिलेला आहे तिथं. बरोबर, सिर्फ नजर नाही, नजरिया बदलना होगा. बरोबर. येस, या शाळेतील स्टाफ इथं आपल्यासोबत आहेत. विशेषतः सगळ्या महिला आहेत आणि महिला सशक्तीकरणाचंच या ठिकाणी आजची थीमसुद्धा आहे या वेळेची. मॅडम, काय सांगाल एकंदरीत ही थीम आहे आणि तुमच्या शाळेत पण महिलांविषयी चांगली जनजागृती होत आहे, काय वाटतं या सगळ्याबद्दल? आजची स्त्री जी आहे गृहिणी म्हणजे चूल आणि मूल सांभाळून पूर्ण विविध कार्यक्षेत्रात आघाडीवर आहे, परंतु आज स्त्रीवर अत्याचार हे होतच आहेत, ते कुठेतरी थांबले पाहिजेत. ह्या थीमद्वारे आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर इथं मॅडमनी पण सांगितलेलं आहे आपल्याला आणि आपण पण पाहू शकतो या फोटोमध्ये, या व्हिडिओमध्ये की एक सर्वसामान्य काम करणारी एखादी महिला, मग ते पोलीसमध्ये एखादी स्टाफ असेल किंवा एक छोटी नर्स असेल, ते देशाची राष्ट्रपती, अंतरिक्षमध्ये जाणाऱ्या अंतराळवीर महिला
अशा बऱ्याचशे महिलांचा सहभाग आपल्याला दिसून येतोय. खेळाडूमध्ये आपल्यासाठी गोल्ड मेडल घेऊन येणाऱ्या देशासाठी महिला. तर महिला आता कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत, परंतु सध्याची परिस्थिती पाहता भारतीय समाजाची आता मानसिकता बदलली पाहिजे. ज्या पद्धतीने महिलांवर अन्याय अत्याचार वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत, तर हे कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी ही जनजागृती अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून या जनजागृतीची सुरुवात जर अशा ठिकाणाहून सुरू होत असेल, शाळेसारख्या एका चांगल्या पवित्र ठिकाणी सुरू होत असेल, तर त्याला एक अधिकच वेगळं महत्त्व प्राप्त होतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं ही विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या थीमबद्दल, या विशेष कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी सूर्यवंशी सर यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.